आई, आज YouTube चॅनल वरती टाकायला आपण काय रेसिपी बनवताय? आज मी दम बिर्याणी कोलंबीची बनवते. काय काय बनवाल त्याला त्याला साहित्य? लागणारे साहित्य: अर्धा किलो कोलंबी घेतली, तांदूळ 4 वाटी, हा भाजण्यासाठी कांदा घेतला, खडे मसाले घेतले, लाल तिखट मसाला घेतला, गरम मसाला घेतला, धना जिरा पावडर 1 चमचा घेतली, हळद 1 पावडर घेतली, कांदा घेतला, कढीपत्ता, कोथिंबीर, टोमॅटो, 2 मिरच्या, आलं लसणाची पेस्ट. मग आता हे काय करणार? आता मी गॅसवर पाणी तापत ठेवते. पाणी तापलं ना काय मग तांदूळ धुवून त्याच्यात टाकायचे, खडा मसाले टाकायचे, मीठ टाकायचं, थोडस 1 चमचा तूप टाकायचं आणि 90% भात शिजवायचा. तर तेजपत्ता टाकते, लवंग टाकते, 2 वेलदोडे टाकते मसाले, 1 वेलदोडा टाकायचा हिरवा, दगडफूल, पानफूल, दालचिनी आणि मिरी टाकायचं चवीपुरतं. एक चमचा तूप टाकते, थोडस टाकायचं, जास्त नाही. पाण्याला आता उकळी आली आहे, आता तांदूळ घालते. आई, मग हा कांदा का घेतला आपण? तो आता फ्राय करायचा तेलामध्ये. तेल टाकते मी. गॅसवर कढई तापली आहे. लोखंडाचीच कढई घ्यायची, म्हणजे कसं कांदा वगैरे व्यवस्थित भाजला जातो. आता तेल गरम झाल्यावरती मग नंतर कांदा टाकायचा. आता तेल तापलं, कांदा घालते. आता हा लाल होईपर्यंत करायचं, असं तळायचं. कांदा लाल झाला, आता गॅस बंद करते. आता आपण मगाशी कांदा भाजला ना, तेच तेल वापरायचं फोडणीला. काय करायचं? आता मी कांदा भाजून हे करून घेते, फोडणी देते. कढीपत्ता टाकते, कांदा ब्राऊन होईपर्यंत थोडा कांदा थोडासा लाल झाला पाहिजे. त्याच्यानंतर पेस्ट टाकायची आलं लसणाची, नंतर टोमॅटो टाकायचं, लसणाची पेस्ट टाकते. चांगली परतवायची. कांदा पण नंतर लाल होऊन जाईल. परत 2 मिरच्या टाकते, त्यानंतर टोमॅटो टाकते मी. टोमॅटो नरम होईपर्यंत शिजवायचं. बारीक झाला पाहिजे टोमॅटो, असं करायचं. हे टोमॅटो बारीक झाले, आता मसाले टाकते. तो जरा चांगला परतवायचा तेलामध्ये, मग छान स्वाद येतो त्याचा, जेवणामध्ये उतरतो. थोडस असं डसल्यासारखं वाटलं ना, थोडं पाणी टाकायचं.
थोडस पाणी टाकते, चांगला शिजू दे मसाला. त्याला तरी पण सुटते आणि डसत पण नाही खाली. थोडी कोथिंबीर टाकते. आता हा भात शिजलाय 90%. मी आता तो उतरून ठेवते. हे बघा असं करायचं, पाणी काढायचं त्याचं, ताटामध्ये उतरून ठेवायचं. कोलमी टाकते शिजायला. अशी परतवायची. आता चवीपुरतं मीठ टाकते. थोडी वरून कोथिंबीर टाकते आणि पाणी टाकते. 10 मिनिटं लागतील शिजायला. ही ग्रेव्ही पूर्ण झाली. गॅस बंद करते. आता आपण हा भात शिजवलेला आहे ना, तो खाली तळायला टाकायचा. हा पसरून घ्यायचा असा तळाला. त्यानंतर हे कोलमी ती पण अशी पसरून घालायची. हा कांदा जो भाजलेला आहे तो त्याच्यावरती सोडायचा. परत भात घालायचा त्याच्यावरती. कोथिंबीर घालायची अशी थोडीशी. त्यानंतर परत कांदा घालायचा थोडा थोडा. आता 5 मिनिटं मुरत ठेवायचं याला झाकण लावून. कारण 90% मी भात शिजलेला आहे ना, आता 100% शिजेल तो भात. आता उघडून बघते, झाली रेसिपी. गॅस बंद करते.